सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील माझ्या 12.5 कोटी जनतेला नमस्कार. महाराष्ट्रातील स्वायत्त संस्था, नगर परिषद, नगरपालिकाच्या निवडणुका पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पार पडल्या. आता तिसऱ्या टप्प्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आता शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत. अजून प्रस्थापित पक्ष जे आहेत, प्रस्थापित पक्ष असेल शिवसेना, मशाल, उद्धव बाळासाहेब ठाकरे, एकनाथरावजी शिंदे, धनुष्यबाण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तुतारी, राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ अजित पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना आणि उभाटा युती, शिवसेना, उभाटा आणि मनसे युती, हे सर्व सांख्यिकी गणित युतीचं चाललेलं आहे. आता निवडणूक आयोगाच्या शेवटचा इशारा आहे की उद्या 30 तारखेला अंतिम दिवस आहे फॉर्म भरण्याचा. 31 तारखेला निशाणीचा आणि 2 तारखेला फॉर्म मागे घेण्याचा. हे संपूर्ण 2 तारखेपर्यंत कार्यप्रणाली पूर्ण प्रशासकीय होणार आहे. परंतु अजूनपर्यंत प्रस्तावित पक्ष आपल्या युतीतील उमेदवार जाहीर करत नाही. त्यामुळे अनेक लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत, आमच्यासारखे इच्छुक उमेदवार आहेत, आम्ही सुद्धा शिवसेना एकनाथ शिंदे धनुष्यबाणावरती निवडणूक लढविण्यासाठी प्रस्तावित अर्ज ठाण्यातील सचिव, खासदार मस्के, माजी महापौर वैती अशा मुख्य लोकांची संभाषणे करून आज मी पुन्हा भेटण्यासाठी गेलो. अजून तरी काही युतीच्या जागा वाटण्याबद्दल निर्णय होत नाही. परंतु प्रभाग क्रमांक 14, 15 आणि 22, प्रभाग क्रमांक 14, 15 आणि 22 या विभागातून मी इच्छुक उमेदवार म्हणून मागणी केलेली आहे. आता बघूया. मी 2 प्रकारे फॉर्म भरून ठेवलेले आहेत. एक स्वतंत्र मजूर पक्ष प्रभाग क्रमांक 15, एक स्वतंत्र मजूर पक्ष प्रभाग क्रमांक 14, 15 आणि 22 मधून भरून ठेवलेला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटातून आलेला संदेश राम रेपाळे साहेबांकडून, त्या अनुषंगिक झालेली मस्के साहेबांची भेट, त्या अनुषंगिक झालेले अशोक वैती माजी महापौर नगरसेवक यांची भेट एक महत्त्वाची ठरते की अशोक वैतीजी यांनी त्यांचं मत सांगितले की या विभागात सुशिक्षित असा मतदार उमेदवार कोणी नाही, सुशिक्षित उमेदवार कोणी नाही आणि SC राखीव जागा आहे आणि राखीव जागामध्ये उमेदवार कमी आहेत. त्यामुळे आपल्याला दाट 100% शक्यता आहे. सुशिक्षित नाही तर एक प्रशासकीय अधिकारी, कार्यकारी अभियंता राहिलेला आहे आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातला, त्यामुळे पूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्र परिचयाचं आहे आणि प्रशासकीय बाबी आणि लोकप्रतिनिधी बाबी यांची जर सांगड घातली तर उत्तम प्रकारे काम ठाण्यामध्ये नुसतं प्रभागापुरतं होणार नाही, तर संपूर्ण महानगरपालिकेपुरतं रवींद्र चांगो शिंदे यांचा प्रशासकीय अनुभव, काम करण्याचा लोकप्रतिनिधी दांडगा अनुभव, प्रशासकीय अनुभव दांडगा आणि लोकप्रतिनिधीमध्ये आणखी काम करण्याचं एक चांगलं प्रभावी अस्त्रशस्त्र रवींद्र शिंदेंचं होणार आहे. त्यामुळे रवींद्र शिंदेंचं 100% पद प्रभाग क्रमांक 15 शिवसेना एकनाथ शिंदे धनुष्यबाण ही शक्यता वाढलेली आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये मी भेटून आलेलो आहे आणि अशोक वैती माजी महापौर यांना
मी दिलेल्या अर्जाची प्रतही दिली. ते बोलले माझ्याकडे द्या आणि तिथे तुमची गरज आहे आणि तुमच्यासारखा उमेदवार आम्हाला पाहिजे हे अशोक वैती माजी महापौर यांचं मत व्यक्त करून मला होप्स वाढल्या आणि होप्स आहेत. त्यामुळे एक चांगला महानगरपालिकेला एक सुशिक्षित अनेक अधिकारी प्रशासक राहिलेले उमेदवार शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला मिळेल आणि प्रभावी अभ्यासक, सामाजिक, राजकीय आणि तांत्रिक अभ्यासक, सामाजिक कामाचा अनुभवाचा अभ्यासक आणि अधिकारी म्हणून कामाचा अभ्यासक या सर्व गोष्टीचा एकत्र सांगड घातली तर चांगल्या प्रकारे उपयोग शिवसेना एकनाथ शिंदे गट धनुष्यबाणाला होणार आहे. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद भारत.